तर नक्कीच आजच्या दिवसातील पहिल्या पूलमधील दुसऱ्या गटाला देखील सुरुवात झाली आणि जिथे मात्र आपण पाहतोय की टीम कोळीकरवाडी अर्थात भराडी माता आई भराडी माता कोळीकरवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र आपण पाहतोय की श्री गणेश स्पोर्ट्स माईंगडेवाडी हे मात्र आलेले आहेत आणि मागील सामन्यामध्ये जर सांगायचं म्हणलं तर धामणेवाडी संघाने सामना जिंकत मात्र सेमीफायनलमध्ये जवळजवळ मजल मारली. कॉंग्रॅच्युलेशन्स, हार्दिक अभिनंदन. तुमचं खूप चांगलं क्रिकेट तुमच्या माध्यमातून पाहायला मिळालं. परंतु ज्या ज्या संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला अर्थातच चाळकेवाडीचा संघ असेल, त्याचबरोबर झरेवाडीचा संघ असेल, या संघांचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. कारण की हंगामाची सुरुवात होती. सर्व खेळाडू प्रॉपर प्रॅक्टिसमध्ये नव्हते. सर्व संघांची बांधणी त्या प्रकारे झाली नव्हती. परंतु असोसिएशनच्या माध्यमातून हंगामाला सुरुवात झाली आहे. तर आपलं काम आहे स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवणं आणि तुम्ही सहभाग नोंदवत चांगलं क्रिकेट दाखवलं याबद्दल नक्कीच तुमचं मी आभार व्यक्त करतो. तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आज या सातारा स्पोर्ट्स चषकाच्या माध्यमातून जरूर देतो. पुढील सामन्याला होते सुरुवात. स्ट्राईकवरती आपण पाहतोय की बॅटिंग करणारा संघ अद्याप देखील आपली ओपनिंग पेअर पाठवत नाहीये, धाडत नाहीये. परंतु विरोधी संघ अर्थात आयोजकांच्या भूमिकेमध्ये असला माइंडेवाडी संघ, श्री गणेश स्पोर्ट्स संघ हा मात्र आलेला आहे. तर क्षेत्ररक्षण विखुरलं गेलं, क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. अर्जुन कदम आणि कंपनी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाली आहे. एस एस स्पोर्ट्स एक ब्रँड झाला मित्रांनो सध्याच्या घडीला नवी मुंबई परिसरामध्ये आणि ज्याची दखल अक्षरशः पश्चिम महाराष्ट्रामध्ये कराड जिल्ह्यानी कराड तालुक्यानी सातारा जिल्ह्यानी घेतलंय. असं क्रिकेट जगतामधलं एक विश्वसनीय नाव अर्थातच एस एस स्पोर्ट्स सातारा स्पोर्ट्स चे प्रोप्रायटर अर्जुन कदम यांना आपण पाहू शकता. टीमला लीड करतायत. एक कणखर असं नेतृत्व, एक युवा नेतृत्व आणि सातत्याने या खेळाडूने खेळाच्या माध्यमातून असू द्यात किंवा मैत्रीच्या नात्यामध्ये असू द्यात प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला एक वेगळा ठसा बिंबवला आहे. आणि आज त्यांनाच आपण मैत्री पूर्व या लढतीमध्ये असं म्हणावं लागेल. कारण की इथे कोण कोणाचे हितशत्रू नाही आहेत. फक्त आणि फक्त शनिवार रविवार पुरते आम्ही विरोधक आहोत. परंतु शनिवार रविवार झाला की आम्ही एका कुटुंबामधले सदस्य आहोत. आज जर सांगायचं म्हणलं तर तर निश्चित स्वरूपाने पुढील मॅचसाठी आपण विनंती करूयात गमरेजी यांना की या पुन्हा एकदा आपण गमरेजी यांना विनंती करूयात की या आपण या पुढील सामन्याचं सूत्र आपल्या माध्यमातून हाताळा. तर येऊया मॅचकडे. अर्थातच गणेश 11 या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर फिल्डिंग स्वीकारले. बॅटिंगला आमंत्रित केले ते भराडी माता कोळेकरवाडी या संघाला. आणि पहिला बॉल आपण पाहतोय. पहिल्या बॉलवर येतोय एक दुसरा बॉल आणि दुसऱ्या बॉलवर येतोय मात्र लाजवाब चौकार. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला मात्र हा चौकार पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आलाय. आपण गोलंदाज पाहतोय अर्जुन. स्ट्राईकवर विजय. पुन्हा याचे एकदा आपण पाहतोय. या वेळेला मात्र मागच्या चेंडूवर चौकार लगावला. त्याला मात्र पॅव्हेलियनच्या दिशेने धाडलंय या अर्जुनने आणि इथे त्यांच्या पूर्ण यष्ट्या विजयच्या उखडल्या गेल्यात. अर्थातच पहिला फलंदाज बाद होतोय विजयच्या माध्यमातून आणि धावसंख्या आहे धावफलकावर
नवीन फलंदाज सतीश मैदानाच्या आतमध्ये. अर्थातच विजय हा बाद झाल्यानंतर 4 धावा धावफलकावर. यावेळेला मात्र बॉल चांगला होता, आत इन स्विंग झाला हा बॉल आणि काही कळायच्या आत मात्र शरीराच्या वर आदळला हा बॉल. निर्धाव बॉल, कोणती धाव मिळत नाही. धावसंख्या स्थिरावली 4 चेंडूंचा खेळ इथे संपुष्टात आल्यानंतर मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये अर्जुन चांगली गोलंदाजी करतोय. अर्जुन कदम जो ओपनचं क्रिकेट सुद्धा खेळताना आपण त्याला पाहिलं, यावेळेला मात्र चांगली गोलंदाजीची धुरा सांभाळताना पहिल्या 5 चेंडूंवर फक्त 5 धावा त्यांनी खर्च केलेले आहेत. आणि मॅन्डेटरीचं पहिलं षटक हाताळताना खरं म्हणजे गोलंदाजाचा कस निघतो, परंतु इथे मात्र आपलं वर्चस्व सिद्ध केलंय ते अर्जुनने, कारण भला मोठा अनुभव आहे या खेळाडूकडे. आणि एक मोठा खेळाडू या नवी मुंबईच्या धर्तीवर आपण कित्येक वेळा त्यांनी ग्रामीण क्रिकेटसुद्धा गाजवताना पाहिलेलं आहे. यावेळेला मात्र बॉल आत आल्यानंतर मात्र बॅटला ब्रश झाल्यानंतर बॉल जातोय फ्लाइंग स्लिपच्या दिशेने. तिथे मात्र डिक्लरच्या स्वरूपात एक धाव जरूर मिळेल संघाला. अर्थातच आपण पाहतोय कोळेकरवाडी हा संघ इथे प्रथमतः बॅटिंग करताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1 गडी बाद 6. म्हणजे चांगली उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्या संघाकडून अर्जुनने केलेली आहे. आणि नक्कीच मी असं म्हणेन की कुठेतरी आपल्या संघाला 4 षटकांचा सामना आणि त्या 4 षटकांमध्ये पहिलं षटक संपुष्टात आलंय. आता मात्र मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपुष्टात आल्यानंतर आपण पाहतोय दूरवर फैलावलेलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळतंय. कारण एक निर्बंध होतं, एक बंधन होतं पहिल्या षटकामध्ये. 30 सर्कलच्या आतमध्ये सगळे खेळाडू तैनात करायचे असतात नियमानुसार. 2 खेळाडू फक्त आउट ऑफ सर्कल, परंतु यावेळेला मात्र सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय फक्त 6 खेळाडू आता आहेत. बाकी मात्र दूरवर फैलावलेले क्षेत्ररक्षक पाहतोय. यावेळेला पहिला बॉल खोलवर, म्हणजेच अगदी खोलवर चेंडू फेकलेला होता आणि तो बॉल मात्र जातोय इथे पॉइंटच्या दिशेला. गोलंदाज पाहतोय आपण विजय, दुसरं षटकातला दुसरा चेंडू फेकताना. उजव्या इष्टीच्या बाहेरचा बॉल, परंतु इथे मात्र लाईनच्या आतमध्ये बॉल होता. थोडासा टप घेतल्यानंतर थोडासा हळू मी म्हणेन यष्टांच्या मागे गेला. बॅट अगोदर फिरली, बॉल नंतर मात्र यष्टांच्या मागे गेला. त्यामुळे कोणती धाव मिळत नाहीये. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय, निर्धाव बॉल पाहायला मिळतोय. यावेळेला बॉल पुन्हाचे एकदा निर्धाव चाललाय यष्टांच्या मागे आणि गोलंदाजी चांगली करतोय विजय. अर्जुननी जशी गोलंदाजी केली तशीच विजय सुद्धा करतोय. हा सुद्धा त्याच्याच पावलावर पाऊल टाकून गोलंदाजी करतोय. दोन्ही एक लेफ्ट हँड गोलंदाज, परंतु यावेळेला मला राईट हँड गोलंदाज विजयला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी, बॅक टू बॅक तिसरा हा बॉल डॉट येतोय. कोणती धावसंख्या नाहीये यावेळेला धाव फलकावर. फक्त 7 धावा स्थिरावलेल्या आहेत. पूल करण्याचा प्रयत्न, परंतु थोडंसं आपण पाहतोय आपली मान म्हणजे आपलं डोकं थोडंसं अजून डाव्या बाजूला त्यांनी झुकवलं. बॉल जातोय त्यामुळं थोडंसं समतोल राखला पाहिजे. खरं तर म्हणजे स्ट्रोक खेळताना आपली बॉडी बॅलन्स करायची असते, परंतु यावेळेला आपण पाहिलंय फक्त मान फिरवली आणि त्यामुळे त्याची बॅट ॲटोमॅटिक थोडीशी अजून लेग साईडला गेली. जे डीचं क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये मात्र बॉल गेला आणि 1च धाव मिळू शकते. त्यामुळे 8 धावा धावफलकावर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज विजय पुढेच एकदा तयार. यावेळेला स्ट्राईकवर आपण पाहतोय सतीशलाच. हवेत बॉल आहे, झेल घेण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. झेल टिपला जातोय मिड विकेटला आणि दुसऱ्या फलंदाजाचं पतन पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. 2 फलंदाज बाद. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 8. रोहित होता तिथे डीप मिड विकेटला, कोणती चूक केली नाही आणि सरळ झेल अलगद टिपला. अगदी लोण्याचा गोळा जसा घ्यावा तसा मात्र घेतलाय त्यांनी आणि एकदम अगदी पोटात त्यांनी हा चेंडू घेतला आणि इथे मात्र बाद व्हावं लागतंय. दुसरा फलंदाज बाद. फलंदाज होतोय तो म्हणजेच सतीश आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज निवासवर नक्कीच भवितव्य आहे या संघाचं, कारण 2 षटकांमध्ये फक्त 8 धावा करू शकलाय तो म्हणजेच कोळेकरवाडीचा संघ. तिसरं षटक घेऊन येतोय सतीश. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 फलंदाज बाद, 8 धावा. यावेळेला मात्र नक्कीच कर्णधार अर्जुन कदम खुश असेल आपल्या संघाच्या कामगिरीवर.
कारण फक्त 8 धावाच खर्च केल्यात. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. कव्हरच्या दिशेला तिथे थोडंसं फ्लमिंग जरूर झालंय फिल्डरच्या माध्यमातून, परंतु इथे 2 धावा अगदी सहज घेतल्या जात आहेत. 2 धावेनंतर धावसंख्या दुहेरी अंकात 10. 2 फलंदाज बाद 10 धावा. अक्षय पुन्हा एकदा या पुढच्या बॉलसाठी सज्ज असेल. चांगला बॉल चेक केला, परंतु उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर लाईन लेंथ भटकला आहे गोलंदाज आणि त्यामुळं पंचांनी आपले हात पाय लावून सांगितलं हा वाईड बॉल आहे, त्यामुळे 1 धाव नक्कीच वाढेल धावफलकावर. 11 धावा. यावेळेला डान्सिंग डाऊन द विकेट मारण्याचा प्रयत्न, बॉल मात्र मिस जातोय. यष्टनच्या मागे बॉल गेला, तिथे मात्र यष्टनच्या मागे जो यष्टीरक्षक आहे त्याच्या सुद्धा हातातून बॉल निसटलाय आणि जातोय डीच्या झोनमध्ये. 1 धाव ऍड होईल. पुन्हा एकदा 12 धावा. कोळेकरवाडीचा संघ आपण पाहतोय ते खेळताना यावेळेला मात्र त्यांची दमछाक झाले धावा जमवताना, कारण गोलंदाजी मात्र टिचून अगदी करतायत ते म्हणजेच सतीश आणि मागचे दोन्ही गोलंदाज यशस्वी ठरले होते, अर्जुन त्याच्यानंतर विजय. आता मात्र सतीश सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. 1 धावेचा फटका जरूर ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये 1 धाव फक्त मिळू शकते आणि 1 धावेने 13 धावा धावफलकावर. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. यावेळेला क्षेत्ररक्षक होता अर्जुन कदम, अर्थातच कर्णधार आहे, मोठी धुरा सांभाळतोय, कारण लाजवाब फटके सुद्धा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतील. गोलंदाजी सुरेख केली. यावेळेला ड्राईव्ह केलाय, बॉल ऑन ड्राईव्ह आहे, मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये फिल्डर तैनात आहे, प्रोटेक्शन दिलेलं आहे, त्यामुळे 1 धाव मिळेल. 1 धावेने मात्र धावसंख्या असेल 14च्या घरात. 14 लॉस ऑफ 2 विकेट्स. पुण्याचे एकदा गोलंदाज सतीश तयार. स्ट्राईकवर आपण पाहतोय अक्षयला मोठे फटके मारण्याचा प्रयत्न होत नाहीये, परंतु यावेळेला फटका मारण्याचा मोठा प्रयत्न झाला, परंतु सरळ फिल्डरच्या हातामध्ये झेल देऊन परतावं लागतंय अक्षयला. 3रा विकेटचं पतन पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या आहे फक्त 14. 14 लॉस ऑफ 3 विकेट्स. नक्कीच मी असं म्हणेन आता मात्र अर्जुन कदमचा संघ वरचढ ठरलाय, कारण त्याला माहीत आणि त्याच्याकडे ती क्षमता आहे. अजून जरी 50 धावा जरी झाल्या असत्या तरी ती क्षमता होती अर्जुनच्या टीमकडे किंवा अर्जुनकडे, कारण स्वतः एक मातब्बर फलंदाज आहे. कित्येक स्पर्धा त्याने आपल्या खेळीच्या जोरावर गाजवलेल्या. गेल्या वर्षी सुद्धा आपण पाहिलं थोडासा, नक्कीच मी असं म्हणणं कुठेतरी हंगाम त्याच्यासाठी तो नव्हता असं मी म्हणेन, परंतु एका मॅचमध्ये त्याने अर्धशतकाची खेळी साकारली होती आणि त्याचा मी नक्कीच साक्षीदार आहे. कारण एक मोठा खेळाडू, परंतु गेल्या वर्षी थोडीशी लय सापडली नव्हती. या वर्षी जरूर त्याला लय सापडले, कारण गोलंदाजीमध्ये बघा त्यांनी चांगली गोलंदाजी केली, त्यामुळे त्याचा आत्मविश्वास जुनवला असेल. फलंदाजी सुद्धा चांगला करेल, परंतु यावेळेला नवीन फलंदाज वैभव स्ट्राईकवर पाहतोय, त्याला सुद्धा इथे मात्र हा बॉल त्याच्या बॅटवर येत नाहीये. इथे मात्र बॉल मात्र सारखे चकवतात फलंदाजांना आणि यष्टनच्या मागे निर्धाव बॉल जातोय, त्यामुळं 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे फक्त 14. नक्कीच थोडंसं मी असं म्हणेन कोळेकरवाडीच्या संघामध्ये किंवा त्यांच्या डगआउटमध्ये निराशा जरूर पसरली असेल. जशी महाविकास आघाडीच्या गोठामध्ये आज रिझल्ट आहे विधानसभेचा, महायुती ही मात्र आघाडीवर आहे, परंतु महाविकास आघाडी यांच्या गोठामध्ये जशी निराशा आहे तशी मात्र इथे सुद्धा कोळेकरवाडी संघाच्या गोठामध्ये अर्थातच तंबूमध्ये इथे निराशा जरूर पाहायला मिळते, कारण फक्त 14 धावा आहेत. शेवटचं षटक गोलंदाजीसाठी दीपक निवास यावेळेला स्ट्राईकवर, परंतु बॅटची एज लागल्यानंतर जातोय फाईन लेगच्या दिशेला बॉल यष्टनच्या मागे, त्यामुळे 1 धाव मिळेल. 15 धावा. 15 लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 3.1 ओव्हर. खरं म्हणजे इथे प्रत्येक फलंदाजाने इथे एफर्ट द्यायला हवा, म्हणजेच एक आपलं योगदान आपल्या संघासाठी द्यायला हवं होतं, परंतु इथे निराशा केले आणि फक्त 15 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 3 फलंदाज बाद आहेत. गोलंदाजी यावेळेला निवाससाठी फटका चांगला सजवलाय, 1 बाउन्स येतोय. अर्जुन कदम बॉल खाली, लॉंग ऑनला फिल्डर तैनात अर्जुन आणि त्याच्या हातामध्ये 1 बाउन्स घेतल्यानंतर मात्र इथे 1 धाव मिळते. 16 धावा.
थोडंसं आपण जर पाहिलं नोव्हेंबरचा हा एंड आहे, म्हणजेच नोव्हेंबर महिना हा संपुष्टात येतोय आणि या महिन्यामध्ये खऱ्या अर्थाने थंडी हवी होती, परंतु ती थंडी नाही आहे. इथे मात्र वाईटचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. एक धाव ॲड होईल एका धावेने. धावसंख्या असेल धावफलकावर 17. पुढचा बॉल यावेळेला सुद्धा आपण पाहतोय चांगला बॉल जरूर पाहायला मिळाला आणि इथे काय होतंय, काय घडतंय तर मैदानाच्या आतमध्ये धावचीत व्हावं लागतंय. ते म्हणजेच वैभव याला परतावं लागतंय. निवास स्ट्राईक घेण्याच्या प्रयत्नात मात्र नक्कीच आपली विकेट गमावावी लागते ती वैभवला आणि निवास आज मात्र थोडा उशिरा मी म्हणेन मैदानामध्ये उतरला. खरं म्हणजे त्यांनी सुरुवातीला यायला हवं होतं. कारण त्याच्याकडे ती क्षमता होती. मोठे फटके मारण्याची क्षमता आहे निवासकडे. परंतु यावेळी मात्र जेव्हा अडचणीत संघ होता, सुरुवातीला एक विकेट लवकर गेल्यानंतर त्यांनी यायला हवं होतं. परंतु 2 विकेटच्या पतनानंतर तो आला. परंतु यावेळेला बघतोय आपण उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल निघून गेल्यानंतर पंचांनी सांगितला वाईडचा इशारा आणि त्यामुळे एक धाव ॲड होईल. एका धावेने धावसंख्या 18. शेवटचं षटक आहे. डेथ ओव्हर आहे. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. दीपक इथे गोलंदाजी करतोय. यावेळेला बॅक फुटवर गेलाय, पुल केलाय. बॉल मात्र जातोय सरळ डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. साधावीसाठी षटकार. आत्ता मात्र देर आहे पर दुरुस्त आहे. थोडासा उशिरा का होईना परंतु षटकार पाहायला मिळतोय. कारण या पूर्ण इनिंग्समध्ये एक चौकार एक षटकार सुद्धा पाहायला मिळाला नव्हता. परंतु इथे मात्र हा पहिला षटकार निवासच्या बॅटमधून मगाशीच उल्लेख करत होतो या खेळाडूची. कारण त्याला सातत्याने मी खेळताना पाहिलंय. थोडासा लवकर यायला हवा होता परंतु उशिरा आला. यावेळेला खोदून बॉल काढलाय. बॉल हवेत आहे परंतु झेल सुद्धा सोडला जातोय. लॉंग ऑफला फिल्डर तैनात होता आणि त्याच्या हातून हा झेल सुटला गेलाय. महेश होता इथे. बॉल खाली आला होता. आरामात झेल घ्यायचा प्रयत्न जरूर झाला आणि बॉल मात्र निसटलाय. 2 धावा घेतल्या जात आहेत. धावसंख्या आहे 25. आडव्या बॅटने अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. अर्जुन बॉल खाली येतोय लॉंग ऑनला आणि इथे मात्र फेक करेपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेनंतर 27 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर. म्हणजेच काय तर 24 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय आणि 28 धावांची इथे गरज असेल. 27 धावा धावफलकावर. कोळेकरवाडीच्या संघाची थोडीशी निराशाजनक कामगिरी आपण जरूर पाहतोय. परंतु मित्रांनो क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये आपण सातत्याने पाहिलंय की कोणतेही धाव अजून या क्रिकेटच्या विश्वामध्ये जी विजयाची शाश्वती देऊ शकते किंवा असा स्कोर अजून निर्माण झालेला नाही जो विजयाची शाश्वती देऊ शकतो. कारण कित्येक वेळा आपण पाहिलंय इंटरनॅशनल क्रिकेट हो या आपलं ग्रामीण क्रिकेट हो या आपलं टेनिस क्रिकेट हो, या क्रिकेटमध्ये मोठमोठे स्कोर जसा मागच्या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं 63 धावांचं मोठं टार्गेट सेट केलं होतं. परंतु त्याला सुद्धा चाळकेवाडीने चेस केलं होतं त्या स्कोरला आणि आत्ता मात्र हा लो स्कोर जरूर आहे आणि लो स्कोर म्हटलं तर 1983ची ती मॅच आपल्याला नक्कीच आठवते. इंडिया वर्सेस वेस्ट इंडिज आणि असे कित्येक आपल्या समोर उदाहरणं आहेत आणि या क्रिकेटमध्ये लो स्कोर सुद्धा कधी कधी अशक्य होऊन जातो. परंतु इथे कमाल मात्र दाखवावं लागेल ते कोळेकरवाडीच्या गोलंदाजांना. कारण कितपत रोखून धरू शकतोय ते म्हणजेच अर्जुन सारख्या मातब्बर फलंदाजाला आणि त्याच्या जोडीला असलेला आपण 27 28 धावांचं लक्ष आहे. तर जशी दुसरी इनिंग चालू होईल नक्कीच मी येईन तुमच्या खिदमतीसाठी. परंतु 2 मिनिटाची विश्रांती घेतोय. धन्यवाद.
हॅलो. पुनश्च एकदा स्वागत सर्व खेळाडूंचे रसिकांचे आणि घर बसल्या मायबाप प्रेक्षकांची सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. घेऊन येतोय मैदानाच्या आतमध्ये. आता गोठवलीच्या मैदानावर चाललेलं हे रणसंग्राम, क्रिकेटची रणधुमाळी. आणि या रणधुमाळीमध्ये अर्थातच थोडंसं दुपारची वेळ झालेली आहे. विनंती असेल आमच्या या जी आमची साऊंड सिस्टम आहे, मंडप डेकोरेटर्स, आपल्याला विनंती असेल की आपण थोडंसं आमच्या या व्यासपीठावर यायचं आहे. कृपया आपल्याला विनंती आहे. सातारा स्पोर्ट्स चषक या 2024 मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आणि आत्ता मात्र आपण मैदानामध्ये पाहतोय कोळेकरवाडी या संघाने ठेवलेलं 27 धावांचं एक टार्गेट सेट केलं होतं. 28 धावा मात्र करावायच्या आहेत. त्या गणेश 11 मायंगडेवाडी या संघासमोर 28 धावा करावयाच्या आहेत. आणि त्या कशा पार केल्या जातात ते येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये कळेल. येणाऱ्या या पर्वामध्ये दुसऱ्या सत्रामध्ये कळेल. तर नमस्कार आमचे पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष तसेच संस्थापक. भाष्य करणं चुकीचं ठरेल, परंतु इथे जर आपण पाहिलं तर इथे 28 धावांचा पाठलाग करताना मात्र मी असं म्हणेन दमछाक जरूर नसेल, कारण त्याची मात्र सुरुवात चांगली केलेली आहे, ती म्हणजेच अर्जुन आणि महेशने. यावेळेला 2 बिमर फेकल्यानंतर नियम आहे, इंटरनॅशनल नियमाला आपण फॉलो करतो आपलं टेनिस क्रिकेट. आणि बघा आजच्या तारखेला टेनिस क्रिकेटचं वलय सुद्धा आज या आपल्या एका गावापुरतं नाही, एका शहरापुरतं नाही, एका मोहल्ल्यापुरतं नाही, एका सिटीपुरतं नाही किंवा एका राज्यापुरतं नाही आहे, ते परदेशात तुझा त्याचं वारं गेलेलं आहे. अर्थातच दुबई, कतार या ठिकाणी सुद्धा आपण आपल्या टेनिसच्या क्रिकेटचा थरार पाहतो आणि मोठमोठ्या स्पर्धा पाहतो. त्याच्यामध्ये आपले महाराष्ट्रातले खेळाडू, आपल्या देशातले तर जातातच, परंतु महाराष्ट्रातले खेळाडू सुद्धा जाताना आपण पाहिलेत आणि खेळतात. यावेळेला नक्कीच वलय हे टेनिस क्रिकेटला आहे. यावेळेला मात्र अर्जुनच्या बॅटमधून आलेला तडाखे बंद पूल केलेला मिड विकेटच्या डोक्यावरून लगावलेला षटकार. व्हॉट ए शॉट. काय नजर होती या खेळाडूची बॉलवर. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी वाट पाहिलं बॉलचा आणि सरळ मात्र यावेळेला पूल केला सरळ साधावींसाठी षटकार. वेट आणि वॉच याचं मात्र पूर्ण त्यांनी एक नक्कीच उदाहरण पेश केलं, कारण तुम्ही थोडंसं यावेळेला डान्सिंग डाऊन द विकेट मारण्याचा प्रयत्न झाला. 1 धाव जरूर मिळेल. अर्जुनला ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतोय आणि धाव संख्या असेल धाव फलकावर 18 नो लॉस. मग अशीच उल्लेख करत होते या गोष्टीचा. 27 धावा आहेत आणि म्हणजेच 28 धावांचं एक टार्गेट सेट करून दिलं होतं. जिंकण्यासाठी 28 धावा हव्यात आणि त्याचा पाठलाग करताना दुसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज निवास इथे गोलंदाजी करतोय आणि पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय पहिलं षटक चालू आहे, कारण हा जो अक्षय गोलंदाज होता त्याने 2 बिमार मारले होते, त्यामुळे त्याची जागा इथे निवासने घेतलेली आहे. अर्थात त्याला बदली एक ऑप्शन म्हणून त्याची पुढची चेंडू हा निवास टाकतोय, परंतु इथे निवास सुद्धा प्रभावी ठरत नाहीये. यावेळेला मात्र डॉट चेंडू जरूर आलाय. धावसंख्या आहे धावफलकावर 18, म्हणजे पहिलं षटक अजून चालू आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर एक मराठीत म्हण आहे तुमचं, जेव्हा बोलतात ना दुष्काळात 13वा महिना, पहिल्यांदाच तुमच्या धावा कमी आहेत आणि त्याच्यामध्ये आता तुम्ही अजून असा जर चेंडू पिक करत असाल तर नक्की तुम्ही पराजयाच्या छायेत जाऊ शकता. पुण्याचे एकदा उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल इथे मात्र हवेत आहे. सेल खाली येतोय खेळाडू, झेल टिपतोय. महेश मात्र पॅव्हलियनच्या दिशेला त्याला जावा लागेल, परततोय आणि धाव संख्या आहे 19 आणि 19च्या धाव संख्येवर पहिल्या विकेटचं पतन. तर निवास जो
बदली गोलंदाज आला होता त्याने मात्र शेवटच्या बॉलवर आपल्या महेशला मात्र पॅव्हलियनच्या दिशेने धाडलेला आहे. खरं म्हणजे वाईटचा बॉल होता, खूपच उजव्या इष्टेच्या बाहेर बॉल होता, त्याला मात्र त्यांनी आत घेण्याचा प्रयत्न केला, म्हणजेच काय तर ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न केला. हवेत बॉल जादा वेळ राहिला, थोडासा मी असं म्हणेल लांबी हवी होती या फटक्याला, तर उंची जास्त मिळाली आणि मी असं म्हणेन एलिव्हेशन मिळालं नाही या स्ट्रोकवर आणि मात्र त्याला परतावा लागेल. पहिल्या विकेटचं पतन. धावसंख्या आहे 19. जिंकण्यासाठी फक्त 9 धावांची आवश्यकता. स्ट्राईकवर आता मात्र दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज आपण पाहतोय पप्पू, परंतु स्ट्राईकवर अर्जुन आणि नवीन फलंदाज रोहित. मगाशीच प्रशांत ज्याचा उल्लेख करत होता, एक षटकार आलाय पुलचा, तो म्हणजेच अर्जुनच्या बॅटमधून. यावेळेला सुद्धा पुलचा प्रयत्न झाला होता, परंतु अपेक्षा नव्हती एवढा बाउन्स होईल बॉल आणि सरळ यशांच्या मागे निर्धाव बॉल जातोय. राहुल एक फलंदाज मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिला, ज्यांनी तो मी सुद्धा पाहिला, तो फटका काय फटका बनवला, अगदी बॉडीचं संतुलन राखून म्हणजे एकदम पोझिशन त्यांनी घेऊन तो षटकार मारला होता मिड विकेटला. अक्षरशः मात्र रोहित शर्माची त्यांनी आठवण करून दिली होती राहुलने. यावेळेला अर्जुन चांगला फटका आहे, परंतु सेफ म्हणावं लागेल. अगदी मी असं म्हणेन 5 दिवसांचं जे क्रिकेट असतं त्या क्रिकेटला शोभेल असा फटका पाहायला मिळाला, कारण खूप उंची जास्त होती. बाउन्स मिळाला होता टप्पा पडल्यानंतर आणि मात्र एवढा बाउन्स मिळालून सुद्धा आपल्या खांद्याच्या वरून सुद्धा शॉट खेळताना मात्र त्यांनी हा फटका अगदी जमिनीलगत लगावलाय. नक्कीच खूप मोठा अनुभव अर्जुनच्या पाठीमागे. पुढचा बॉल पप्पूचा, हा बॉल आडव्या बॅटरीने मारण्याचा प्रयत्न झाला. अक्षरशः मी म्हणेन थोडा वेळ तर नक्कीच अर्जुनला हा चेंडू समजलाच नाही, हा बॉल समजला नाही कसा मारावा. अक्षरशः बॅट फिरवली, परंतु इथे मात्र तसा म्हणावा तसा स्ट्रोक आला नाही त्याच्या बॅटमधून, परंतु एक धाव जरूर मिळते एका धावेने. धावसंख्या आहे 20 धावा. रोहित स्ट्राईकवर, पप्पू गोलंदाजी मार्कवर. यावेळेला बॉल मात्र चांगला वळवलाय, अक्षरशः मात्र त्यांनी बाहेर काढलाय बॉल आणि यष्टनच्या मागे निर्धाव बॉल जातोय. चांगली गोलंदाजी करतोय, उंचीचा फायदा मात्र जरूर हा गोलंदाज घेतोय. म्हणून मगाशी सुद्धा मी माझ्या त्या दुसऱ्या सामन्यामध्ये उल्लेख करत होतो की जेवढा गोलंदाज उंच तेवढं त्याचं मात्र नक्की त्याचा फायदा त्याला मिळतो. आपल्या खांद्यांचा पूर्णतः वापर करतो तो गोलंदाज, इथे वापर करतोय पप्पू. यावेळेला बॉल थोडासा बीट करून दिला तो, मी असं म्हणेन मिड विकेटला, शॉर्ट मिड विकेटला जो फिल्डर आहे त्याच्या डोक्यावरून. असं अपेक्षा केली होती त्यांनी की सरळ माझ्या हातात येईल हा फटका, परंतु मी म्हणेन सेफ शॉट होता आणि सेफ झोनमध्ये, परंतु इथे एकच धाव मिळेल. एका धावेने 21 धावा. शेवटचा बॉल असेल आणि यावेळेला स्ट्राईकवर अर्जुन. डान्सिंग डाऊन द विकेट, हवेत बॉल आहे, काय करावं हे कळायच्या आत मात्र त्यांनी शेवटच्या क्षणाला फिल्डर जो लॉंग ऑफला तैनात आहे अक्षय, त्यांनी मात्र गेस केलं की हा बॉल माझ्या डोक्यावरून जाऊ शकतो आणि मात्र पहिल्या त्यांनी या बाउन्सवर बॉल कलेक्ट केला, फेक केला. तोपर्यंत एकच धाव मिळते. 22 धावा. जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता येणाऱ्या 6 बॉल्समध्ये, येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये, कारण 2 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलाय. येणारे 2 षटकं बाकी आहेत, म्हणजेच 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. जिंकण्यासाठी फक्त 6 धावांची आवश्यकता. परंतु आज जर विचार केला तर हा सामना मात्र नक्कीच मी म्हणेन गणेश 11 या संघाला अगदी सोपा आहे. अर्जुन आणि गोलंदाजीसाठी प्रतीकच्या या पहिल्या बॉलवर बीट झालाय. काहीच कळलं ना या बॉलला कसं खेळावं ते, अजीबो गरीब ढंग से असं मी म्हणेन. परंतु इथे मात्र बीट झालाय आणि डॉट बॉल येतोय. सुरुवातीला खरी म्हणजे थोडेसे रन्स अजून 10-12 असते तर इथे गोलंदाजी नक्कीच मी म्हणेन थोडंसं त्यांना होप्स आलाच या गोलंदाजांना, कारण तिसरं षटक पप्पूने प्रभावी टाकलं होतं. परंतु इथे काय घडतंय, निर्णय येणं बाकी असेल आणि 7 धावांसाठी फिनिश केलाय सामना. अर्जुनने आपल्या स्टाईलमध्ये फिनिश केलाय. अक्षरशः या चेंडूवर फेकून दिला ते डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने 7 धावांसाठी. तर नक्कीच गणेश 11 या संघाने इथे सामना जिंकलेला आहे आणि पुढच्या
पुढच्या प्रवासासाठी त्यांनी वाटचाल सुरू केलेली आहे. परंतु इथे थांबावं लागेल ते कोळेकरवाडी या संघाला. आणि मी असं म्हणेन नक्कीच चांगला खेळ केला, परंतु थोडीशी निराशा केली ती म्हणजे फलंदाजीमध्ये. कुठेतरी अजून मी असं म्हणेन एक 15-16 धावा इथे हवे होत्या. सामना नक्कीच रंगतदार पाहायला मिळाला असता. परंतु इथे फलंदाज अर्जुन आणि महेश यांची चांगली कामगिरी पाहायला मिळाली आणि शेवटच्या या 6 धावेसाठी मात्र सामना जिंकून दिला तो अर्जुनने. आणि जिंकणारा संघ गणेश 11 यांचं नक्कीच अभिनंदन. पुढचा सामना सुरू होईल, आपण नक्कीच येऊया पुन्हा एकदा पुढच्या सामन्यासाठी.